स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कॅल्शियम, फायबर, लोह, प्रोटीन रिच नाचणीचे चुरमा लाडू बनवणार आहोत। कोणत्याही प्रकारचा पाक न करता अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे लाडू करणार आहोत। चला तर मग रेसिपी करायला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। इथे आपल्याला 1.5 वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे। हे अजून अर्धी वाटी आपण घेतलेलं आहे पीठ। वाटीचं प्रमाण सेम ठेवायचं आहे। त्याच सेम वाटीने मी अर्धी वाटी रवा घेणार आहे बारीक। 1.5 वाटी नाचणीचं पीठ आणि अर्धा वाटी आपण रवा घेतलेला आहे। हा बारीक रवा आहे। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला बारीक करून घातला तरीही चालू शकतं। चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आपण। गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं तर ते आणखीन रुचकर लागतं, त्याच्यासाठी मी थोडंसं मीठ घातलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे जास्त दिवस लाडू टिकण्यासाठी मी हे पाण्याने मळणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुधाने पण मळू शकता। ते लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे। जास्त पातळ असं आपल्याला पीठ मळायचं नाहीये, हे घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे 10 मिनिटं आपण झाकून ठेवूया, जेणेकरून त्याच्यामध्ये जो रवा घातलेला आहे तो छान त्याच्यामध्ये मुरेल। आता इथे 10 मिनिटं झालेले आहेत। आपण या गोळ्याचे छोटे छोटे मुटके करून घेऊयात। आपण चुरमा लाडू करतो आहे, त्याच्यासाठी आपली जेवढी पुरी आपण लाटतो त्या साईजनुसार आपण छोटे छोटे गोळे करून असे हलकेसे प्रेस करायचे। जास्त जाडसर ठेवायचे नाही आहेत ते, असे नॉर्मल असे मुटके करायचे। असे पातळसर ठेवले तर ते चांगले लवकर फ्राय होतात तुपामध्ये आणि आतपर्यंत ते शिजले जातात। नाहीतर मग ते असेच जाडसर ठेवले तर लवकर आतपर्यंत शिजत नाहीत आणि ते कच्चे राहतात। त्यामुळे असे एका पुरीचा गोळा घेऊन नॉर्मल असं आपण दाबून घ्यायचं आहे चपटं करून। नाहीतर तुम्हाला मुटके करायला जमत नसतील तर असं गोल गोळा करायचा आणि अशी नॉर्मल फक्त हातावर प्रेस करून अशी पुरी करायची, पातळसर जरा अशी। अशा प्रकारे आपण सगळ्या पिठाच्या काही पुऱ्या आणि काही मुटके करून घेतलेले आहेत। ते आता आपण डीप फ्राय करणार आहोत तुपामध्ये। इथे मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे साजूक, ते छान असं गरम होऊन देणार आहे। जास्त पण गरम होऊन द्यायचं नाही, नॉर्मली असं गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला। आता गॅस जो आहे तो मीडियम ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे मुटके जे आहेत मीडियम गॅसवरती तळून घेणार आहे। मीडियम गॅसवरती तळल्यामुळे ते पूर्ण आतपर्यंत छान असे तळले जातात। जेवढे बसतील तेवढे आपण याच्यामध्ये मुटके घालून घेऊया। बारीक गॅसवरती तळायला हे जवळजवळ 7 ते 8 मिनिटं लागतात आपल्याला, जेणेकरून ते आतपर्यंत छान असे शिजले जातात। आता 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत। आपलं हे व्यवस्थित असं फ्राय करून झालेलं आहे, ते आपण काढून घेऊया। फ्राय झालं हे कसं ओळखायचं, एक तर त्याचा कलरही थोडा चेंज होतो आणि ते असे खुळखुळीत असे वाजायला लागतात। हे काढून घेऊया आणि राहिलेले मुटके आणि पुऱ्या पण आपण याच पद्धतीने तळून घेऊया। आता आपली ही दुसरी बॅच पण तळून झालेली आहे, आपण काढून घेऊया ती पण। इथे आपण हे जे तळलेले आहेत पुऱ्या आणि जे मुटके ते थोडेसे असे तोडून घेऊया आणि ते थंड करून घेऊया व्यवस्थित असे। गरम गरम जर आपण हे मिक्सरला बारीक केले तर त्याचा असा लगदा होण्याची चान्सेस असतात, त्यामुळे आपण हे असं तोडून घ्यायचं थोडे छोटे छोटे तुकडे करून आणि ते थंड करून मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आता हे पण थंड झाल्यानंतरला याचे बारीक तुकडे करून घेणार आहे। आता हे बऱ्यापैकी आपलं थंड झालेलं आहे, हे मी थोडे थोडे मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेते। इथे मिक्सरमध्ये छान असं हे रवाळ असं वाटून घेतलेलं आहे। थंड करून घातल्यामुळे त्याचा लगदा नाही झालेला आहे। आता अशाच पद्धतीने आपण बाकीचं पण सगळं मिश्रण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया। अशा प्रकारे आपण सगळे दामट्या आणि पुऱ्या ज्या आहेत ते छान अशा मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहेत। आता आपण 2 वाटी पीठ घेतलं होतं, म्हणजे 1.5 वाटी नाचणीचं पीठ आणि अर्धा वाटी रवा। त्यासाठी आपण 1 वाटी इथे मी बारीक चिरून गूळ घेतलेला आहे, तो घालणार आहे। त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपण पाक वगैरे करणार नाही आहोत। विदाऊट पाक खूप छान असे हे लाडू तयार होतात। आणि याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड टाकणार आहे मी, आणि आपण गूळ घालतो आहे म्हणून त्याच्यासाठी मी इथे थोडं जायफळ किसून घालते आहे याच्यामध्ये।
जेणेकरून अजून छान असे आपले लाडू खमंग असे लागतील. आता हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया आणि पुन्हा थोडं थोडं मिश्रण आपण मिक्सरमधून काढून घेऊया. हे जे नाचणीचं मिश्रण होतं त्याचं व्यवस्थित असं वाटण करून घेतलेलं आहे. आता ते आपण काढून घेऊया एका साईडला. अशाच पद्धतीने आपण बाकीचं पण मिश्रण वाटून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया. इथे मी काही बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत, ते घालून घेते याच्यामध्ये व्यवस्थित असे, जेणेकरून ते दिसायला खूप छान असे सुंदर दिसतात. हे ऐच्छिक आहे, तुम्हाला घालायचं असतील तर तुम्ही घाला, नाही घातले तरी चालू शकतं. व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे, छोटा मोठा जसा हवा तसा बांधून घ्यायचा. अशा प्रकारे आता हा लाडू मी तयार केलेला आहे. अजून एक मी तुम्हाला लाडू बांधून दाखवते. फार वेळ लागत नाही, कोणत्याही प्रकारचा पाक करायची गरज नाही. पटकन असे आपले हे पौष्टिक लाडू नाचणीचे बनवून होतात. अशाच पद्धतीने मी बाकीचे लाडू सुद्धा बांधून घेते. अशा पद्धतीने आपले सगळे लाडू बांधून झालेले आहेत. खायला पण खूप छान लागतात हे. मी तुम्हाला एक लाडू ओपन करून दाखवते. किती छान असं त्याचं टेक्स्चर आहे, रवाळ असं. अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहेत. लहान मुलं शक्यतो नाचणी खायला तयार नसतात, तर त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. अशा पद्धतीने जर नाचणीचे चुरमा लाडू केले तर मुलं फार आवडीने खातील. एवढ्या प्रमाणात आपले 18 ते 20 लाडू तयार झालेले आहेत. मला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.